आणि मौसम हाय मस्ताना कल्पना नसताना. सर्वांचं स्वागत करतो आपल्या कोकणातून. आणि आता आम्ही आहेत तिवरी ना, तिवरी बंदर वरवडे या गावामध्ये. काय सुंदर वातावरण झालंय, मस्त वाईब येते भाई. पावसात नाही एकदा कोकणात येऊन बघा काय हा वातावरण झालंय. तो नुसतं गारगार वाटत इथं आजूबाजू बघा, हिरवागार वातावरण. तर आता आपण एक सुंदर गाव बघणार आहोत, वरवडे गाव. तर बघू शकता इकडे आम्ही थांबलोय, ब्रिज आहे इथे वरती. आणि ते बघा हा लोकेशन बघा तुम्ही, हा व्ह्यू बघा कसा आहे तो. सर्व बोटी आहेत आणि तिकडे गाव आहे ते विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. तर तुम्हाला सगळी रत्नागिरी फिरवणार आहेत आम्ही. आता आम्ही आलो हाय उंडी बीच. आणि ह्या उंडी बीच आहे तो उंडी गावातच आहे. उंडी गावाचा बीचचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. मस्त समुद्र असा खवळलेला आहे. समुद्र असा खवळलेला आहे पाणी आणि पावसाच्या. आणि आम्ही इथं आलो आहे बघा याचा व्ह्यू. कोकण जपा रे भावाने. हे काय दारवा पितव द्या, आणतो बाटल्या त्या सोबत तरी घेऊन जावा. परशुरामाच्या भूमीत शोभत यमाच कोकण एक नंबर. तर मित्रांनो आता आलो आपण जयगड नांदिवडे गावामध्ये. आणि बघू शकता श्री कराटेश्वर देवस्थान मंदिर इथे आपण आलोय. कराटेश्वर मंदिराच्या इथे गायमुख आहे, तिथे आपण हातपाय वगैरे धुवू शकतो. माझ्या मागे आहे ते कराटेश्वर मंदिर. आतमधला व्ह्यू तर तुम्ही बघितला असेल आणि हा बाहेरचा व्ह्यू पण बघून घ्या. तुम्ही सांगा कमेंट करून हा काय आहे म्हणून. हा कमेंट करून सांगा काय म्हणतात त्याला. दीपस्तंभ आहे, मला माहिती आहे याच्यावरती पंत्या वगैरे लावतात. तर आता आपण पोहोचलोय जयगड लाईट हाऊस. बघू शकता इथे गेट आहे, पण आता आपल्याला आतमध्ये एंट्री नाही देणार कारण का इथे काय माहित नाही इकडचे आपले नियम वगैरे काय आहेत. तर आपण बाहेरून तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी कसा आहे तो लाईट हाऊसचा. इथून लाईट हाऊस दिसत नाही पण मी तुम्हाला लाईट हाऊसचा एक टोक दाखवतो. आता आपण पोहोचलोय जय विनायक मंदिर जयगड येथे. आता आपण आतमध्ये जाऊन बघूया हे मंदिर कसं आहे ते. मंदिराच्या बाहेर इथे पाण्याचा कुंड आहे, त्याच्यामध्ये बघू शकतात मासे आहेत रंगीबिरंगी. हे मंदिर बांधले जिंदाल कंपनी JW. आणि ते जी मूर्ती आहे पंचधातूची आहे, 800 किलो वजनाची पंचधातूची मध्ये मूर्ती आहे. तर मित्रांनो आता आपण फायनली घरी आलोय. आणि ज्या ठिकाणी आपण गेलो होतो रत्नागिरी जयगड वगैरे, तर हे ठिकाणं तुम्हाला कशी वाटली आपल्या कमेंट सेक्शनमध्ये एकदा नक्की सांगा. आणि हा छोटासा मिनी ब्लॉग मी इथेच एंड करतोय. भेटूया अशाच छोट्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.